मित्रांनो नमस्कार. मी आहे गिरीश विशाली होळे. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या MS फार्मर युट्यूब चॅनल मध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहोत K+S या कंपनीबद्दल, जे की जर्मनीहून इम्पोर्टेड केलेले फर्टिलायझर आपल्याला देते आणि रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे देते. तर नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय सांगा एकदा. मी जितेंद्र लोणारी, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट, K+S फर्टिलायझर जर्मनी. बरोबर. ही जी कंपनी आमची, ही मायनिंग कंपनी म्हणून ओळखली जाते जगभरामध्ये. अच्छा. आमच्या कंपनीच्या खाणी आहेत जर्मनीमध्ये. त्या खाणी 1.5 किलोमीटर खोलीवर जाऊन तिथं आम्ही मायनिंग करतो आणि मायनिंग केल्यानंतर आम्ही जे रॉ मटेरियल काढतो ते रॉ मटेरियल मध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर असे न्यूट्रिएंट असतात आणि त्यापासून आम्ही प्रोडक्ट बनवतो. ते प्रोडक्ट मध्ये आमचं सध्याला कुठले कुठले प्रोडक्ट अवेलेबल आहे आपल्याकडे? आमच्याकडे सध्या मायनिंग मधून काढलेले जे प्रोडक्ट आहे ते पेटंट काली आणि काली SOP हे 2 प्रोडक्ट आणि हे एप्सोटॉप म्हणून येतं हे 3रं प्रोडक्ट. हे 3 प्रोडक्ट आमचे माइन्स मधून आलेले प्रोडक्ट आहे. बरोबर. या प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की हे पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर याला आम्ही मॅग्नेशियम आणि सल्फर याला आम्ही पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट म्हणतो. बरोबर. हे 30-10-17 अशी ग्रेड आहे. हे दाणेदार स्वरूपात येतं आणि हे आम्ही बेसल डोस मध्ये शिफारस केलेलं आहे. बेसल कोणत्या क्रॉपला देतोय आपण? हे ऊस, कांदा, केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि भाजीपाला. हळद, आलं याच्यामध्ये देखील वापरता येतं. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा pH 7 आहे आणि हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. म्हणजे जे सेंद्रिय शेती करतात ते सुद्धा हे वापरू शकतात. सोबत जर आपण दुसरे ग्रेड टाकले 10-26 तर चालतं का? बिलकुल, शेतकरी हे वापरू शकतो. 10-26 सोबत वापरू शकतो. एकरी किटचं प्रमाण किती दिलं पाहिजे? हे पेटंट काली जे एकरी 1 बॅग 25 किलोची एक बॅग सुरुवातीला. त्याच्यानंतर आमचं हे दुसरं खत आहे काली SOP म्हणून. हे काली SOP काय सल्फेट ऑफ पोटॅश आहे. खाणीतलं सल्फेट ऑफ पोटॅश, इम्पोर्ट केलेलं पोटॅश, खाणीतून काढलेलं. तर हे सुद्धा ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. सेंद्रिय प्रमाणपत्र याला मिळालेले. फिबेल नावाची संस्था आहे युरोपमध्ये. त्या संस्थेने याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन दिलेलं याला. तर हे याच्यामध्ये 50% पोटॅश आणि 17.5% याच्यामध्ये गंधक येतो. हे पण आपण बेसल डोसला देऊ? बिलकुल, हे बेसल डोसला. हे सुद्धा कांदा, आलं, लसूण, अद्रक, त्याचं हळद, याचं प्रमाण एकरी 50 किलो. 50 किलो सोबत कुठलाही ग्रेड कुठल्याही खतामध्ये हे मिक्स करता येतं. त्याच्यानंतर हे आमचं खत आहे एप्सोटॉप म्हणून. हे ऑर्गॅनिक मॅग्नेशियम आहे. आणि काढलेलं ऑर्गॅनिक मॅग्नेशियम ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. हे बनवताना कुठलंही ऍसिड वापरलं जात नाही. सल्फ्युरिक ऍसिड तर अजिबात वापरलं जात नाही बनवताना. आणि म्हणून याला फिबल संस्थेने ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन दिलेलं आहे. घेतले 12 तासात रिझल्ट येतो याचा. 12 तासात रिझल्ट. फवारणीसाठी आम्ही शिफारस केलेली आहे. 1 लिटर पाण्याला 10 ग्राम, 200 लिटरचा बॅरलला 1 किलो. 1 किलो. बाकीच्या जे मॅग्नेशियम आहे त्याच्यापेक्षा कॉस्टिंग कशी जाते? थोडस हे बघा, कॉस्टिंगचा विचार करू नका, फायद्याचा विचार करा. ऑर्गॅनिक सर्टिफाईड प्रोडक्ट तुम्हाला 200 रुपयामध्ये 1 किलो भेटतंय आणि ते पण सोर्स फ्रॉम जर्मनी आणि इथलं प्रोडक्ट आहे सेंद्रिय. आणि एवढं क्वालिटी प्रोडक्ट जे 12 तासामध्ये प्लांट्सला हिरवं करतं, क्लोरोफिल कंटेंट वाढवतं पानातलं. आणि पान जेवढं सशक्त असेल तेवढं तुमचं झाड सशक्त राहील. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. कसं कॉम्बिनेशन मध्ये हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक जे असतात त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. वॉटर सोल्युबल खतामध्ये देऊ शकतो. याला कुठल्याही कॉम्पिटेबल येते. कुठल्याही खतासोबत फक्त चालणार नाही ते कॅल्शियम नायट्रेट सोबत चालत. ठीक आहे, हे झालं आमचं. त्याच्यानंतर हे आमचं वॉटर सोल्युबल ग्रेड अमोनियम सल्फेट आहे. वॉटर सोल्युबल ग्रेड आहे. याचा pH किती येतो? 3 ते 3.5 pH आहे. 100% पाण्यात विरघळतं. आणि याची सोल्युबिलिटी जी आहे क्रिस्टल क्लिअर सोल्युबिलिटी आहे. म्हणजे पाण्यात विरघळल्यानंतर पाणी पांढरं होत नाही, पाणी काचेसारखंच राहतं. हो. आणि याचा डोस आहे एका एकराला ड्रीप मधनं 5 किलो. 1 एकरला 5 किलो. तर याच्यामध्ये 21% अमोनिकल नायट्रोजन आहे आणि 23% याच्यामध्ये गंधक आहे. सल्फर तुम्ही कुठल्या स्वरूपात सल्फर SO4 सल्फर आहे. तर हे सुद्धा याला बेसल डोसला आपण टाकू शकतो. बिलकुल वापरू शकता. बेसल डोसला एकरी 1 बॅग आणि ड्रीप मधनं वापरायचं असेल तर 5 किलो असा डोस आहे. कोणत्या स्टेजला दिलं पाहिजे? सुरुवातीला पिकाचा जो वाढीचा कालावधी सुरुवातीचा त्या पिरियड मध्ये आपण वापरू शकतोय. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फेज म्हणतो त्याला. त्या फेज मध्ये आपण वापरू शकतो.
दुसरा कोणता ग्रेड मग बाकी दुसरं आमच्याकडे हे 1261 म्हणून ग्रेड आहे. 1261 ग्रेड आहे. हाय phosphorus. 1261 ग्रेड जवळपास भरपूर कंपनीकडे पण याच्यामध्ये काय असे वेगळे बदल काय ही जे खत आहे याचा पीएच येतो 3 ते 3.5 पीएच याचा. 3 ते 3.5 हा, 100% पाण्यात विरघळते. लो सॉल्ट इंडेक्स आहे. सॉल्ट इंडेक्स लो आहे त्याचा, म्हणजे मिठाचं प्रमाण नाहीये. क्लोराईड फ्री खत आहे आणि सॉल्ट इंडेक्स लो असल्यामुळं आणि पिकाला फॉस्फरस जो आहे तर लवकरात लवकर अपटेक 24 तासाच्या आत अपटेक केला जातो या खतात. तर या खताचं वैशिष्ट्य असं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे हे 0-60-20 म्हणून ग्रेड आहे. याचा 2 पीएच आहे. 2 पीएच आहे. 2 पीएच म्हणजे एक प्रकारचं ते प्युअर सॉलिड फॉस्फरस ऍसिड म्हटलं जातं याला. 2 ड्रिपर चोकअप झालेलं असेल किंवा ड्रिप लॅटरल चोकअप झालं ते पण मोकळं करायचं काम होतं याच्यात. किती प्रमाण देता तुम्ही एकरी 5 किलो ड्रिप मधून 5 किलो हे आहे. त्याच्यानंतर 37 काय वैशिष्ट्य ही 37 जे ही स्पेशालिटी ग्रेड म्हणतो याला. स्पेशालिटी ग्रेड म्हणजे काय, एनपीके सोबत मायक्रोन्यूट्रंट किंवा एनपीके सोबत सेकंडरी न्यूट्रिएंट. तर याच्यामध्ये एनपीके सोबत मायक्रोन्यूट्रंट आहे. ही सुद्धा इक्वल अमाऊंट मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश याच्यामध्ये. फुलकळी काढण्यासाठी हे खत वापरू शकता तुम्ही. हे आहे. ही एक ग्रेड आमची स्पेशालिटी पडते 9-40-10. 9-40-10 याच्यामध्ये प्लस बोरॉन. तर ही याच्यामध्ये काय हाय फॉस्फरस ग्रेड आहे. हाय फॉस्फरस हाय फॉस्फरस ही फुलकळी काढतं, सेटिंग घडून आणतं अशी ग्रेड आहे ही. आणि याचं सुद्धा या दोघं ग्रेडचा पीएच लो आहे, लो सॉल्ट इंडेक्स आहे, क्लोराईड फ्री आहे. हे यांचं वैशिष्ट्य आहे. आणि डोस आहे एकरी 5 किलो. एकरी 5 किलो 5 किलो डोस. एवढे खत आहेत आमचे. अजून पण इतर ग्रेड आहेत तर आपण पुढच्या भागामध्ये ते सांगू. ते धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही K+S कंपनीकडे कशा प्रकारचे आणि उत्कृष्ट दर्जाचे ग्रेड अवेलेबल आहे. तर मित्रांनो, अशा जर कधी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.